माणसं कोण आहेत ही खूप महत्वाची खूप ठरतात. महत्वाची आणि आहे मला. आता तुझ्या जर्नीमध्ये तू ऑलमोस्ट प्रत्येक कलाकाराबरोबर काम केलंय, राईट फ्रॉम शाहरुख खान ते आपण अक्षय कुमार बोलू, मराठीमध्ये तू सगळेच अनेकांबरोबर काम केलंय. सगळेच. मला सांग की एवढ्या एवढ्या लोकांच्या या गोतावळ्यामध्ये, एवढ्या स्टार्सच्या या गोतावळ्यामध्ये तुझा एक फेवरेट पर्सन कोण ठरला इतक्या हे फार वर्षातला? क्वेश्चन हे विचारतेस ना तू असं, कारण हे बघ मी खरंच सांगते तुला, एक फेवरेट पर्सन असा नसतो. या कोणाचं आपल्याला हे आवडतं, कोणाचं ते आवडतं. या पण पिक्चर्स मी कमी केलेत ना त्या मानाने. तर आणि मेन पिक्चर तर आता ह्याचंच. पण काय असतं माझा एक प्रॉब्लेम नाही म्हणायचा आहे की नवरा पण इंडस्ट्रीत होता, मुलगा पण त्याच्यामुळे लोक थोडीशी मला ओळखत होती म्हणजे असं. त्याच्यामुळे मी अगदीच नवीन आहे त्यांना, हा. म्हणजे काम म्हणून नाही पण आंटी म्हणून म्हणा, किंवा असं जसा अजय देवगण तो मुलाचा माझा मित्रच आहे. हो. म्हणजे लहानपणापासून आमच्याकडे अड्डा असायचा त्यांचा सगळ्यांचा. तर त्याच्यामुळे माझं थोडंसं रिलेशन या लोकांबरोबर वेगळंच होतं, जे एक नवोदित कलाकाराचं आहे वगैरे असं नाही. सो आय नो अबाउट देम, बट फॉर मी तर दे आर व्हेरी केअरिंग. म्हणजे यू कॅन टॉक अबाउट अक्षय, अजय तर जाऊन होते ते, पण शाहरुख पण. म्हणजे जेव्हा तो कल होना होच्या वेळेला मी बसायची खाली न, आणि मग मध्येच उठायचं असायचं ना मला, त्या दोघांचं काहीतरी चालू असायचं असं. हो. तेव्हा त्याचं भारी असायचं की आंटी रिहर्सल में नहीं बैठेगी, हाँ वो, और घुटने पे बैठेगी, नहीं नहीं किसी और को बिठा दो, फिर वो लास्ट मिनट पे वो कर लेगी ऐसे, और ज़्यादा दिन नहीं बैठेगी ऐसे. म्हणजे हे खूप त्याचं असायचं की बरोबर सीन असायचे ना आमचे, त्याच्यामुळे की आंटी को परेशानी नहीं होनी चाहिए कुछ करने की. असं 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 खूप केअरिंग खूप असतात लोक. असं मला असं वाटतं की आपण कसं हे करतो तर त्याच्यावर पण असतं अवलंबून. आणि मला मग तुम्ही लहान रोल करता तरी तुला तेवढेच मला प्रिय असता तुम्ही, आणि तुम्ही हिरो हिरोईन असलं तर तेवढीच प्रिय असतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये फ्रेंड्स आहेत तुझे आता अगं आधीपासूनचे? खूप आहे मराठीमध्ये. मग बेस्टेस्ट? बेस्टेस्ट मराठी इंडस्ट्रीत मी मराठीत काम जे केले ह्याच्यामध्ये, ते मग काम मी सई बरोबर केलं सईवर, होतं. हो. पण असं ह्याच्या व्यतिरिक्त मला वाटते आता जास्त होतील माझे. हा, कारण मालिकेत. बाकीच्या ना आता किशोरीला मी ओळखते. हो. आता इथे तर आमचं फारच गोतावळं झालं सगळ्यांचं. सगळ्यांचंच म्हणजे झाले. किशोरीला सुबोधला मी ओळखत होते थोडंसं, भारतीला ओळखत होते मी, तेजूला एकदा दोनदाच अशी भेटली असेल. पण बाकीच्यांना बऱ्याच जणांना नव्हते ओळखत. पण मला ओळख करून घ्यायला पण काय असं हे नाही लागत, वेळ नाही लागत. बिकॉज आय टेक द फर्स्ट स्टेप युजली. म्हणजे आय डोंट लाईक की अरे हा काय छोट्या रोलसाठी आला आहे असं माझ्या मनात नसतं. आपण एकाच्यात काम करतो ना, मग उलट मला भेटायला असं आवडतं की जाऊन असं कसले इगो काय ठेवायचे तुम्हाला, की काय मी नाही भेटणार काय नाही, असं काय करायचं म्हणजे कशासाठी आपण. वा. बिकॉज देन इट शोज इन युअर दिस थिंग ना. जर तुमचंच चांगलं नसलं तर तुम्ही तिकडे काय करणार म्हणजे असतं. ॲज इट इज म्हणजे बस स्टॉप, माझी वाईट म्हणायची तू कुठेही बोलतेस, बस स्टॉप उभी असली तरी मी देर होगी ना बहुत देर से बस में, असं मी सुरू करीन कोणाशी तरी बोलायला. हां आजकाल बस ट्रॅफिक बहुत होतं असं करून, अशी मी आहे. त्याच्यामुळे मला सोपं पडतं सगळी.